आधुनिक भारताचे समाजसुधारक भाग 2 यामध्ये आपण ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्याविषयी माहिती पाहणार आहोत। ईश्वरचंद्र विद्यासागर हे बंगालमधील एक संस्कृत पंडित, लेखक व उदारमतवादी सुधारक म्हणून त्यांची ओळख होती। 26 सप्टेंबर 1820 रोजी त्यांचा जन्म पश्चिम बंगालमधील वीरसिंह या गावी झाला। त्यांच्या वडिलांचे नाव ठाकूरदास तर आईचे नाव भगवती देवी होते। त्यांचा जन्म गरीब कुटुंबात झाला होता। त्यांचे सुरुवातीचे शिक्षण जन्मगावी व पुढील शिक्षण आईवडिलांबरोबर कलकत्त्यात झाले। हिंदू धर्मशास्त्र विषयक परीक्षेत मिळालेल्या प्रमाणपत्रात त्यांच्या नावापुढे विद्यासागर ही उपाधी लावण्यात आली। म्हणूनच पुढे चलून नावापुढील बंडोपाध्याय हे उपनाव मागे पडून विद्यासागर हेच नाव रूढ झाले। वयाच्या 14व्या वर्षी ईश्वरचंद्र विद्यासागर यांचा विवाह दिनमयी देवी यांच्याशी झाला। 18व्या वर्षापासून त्यांनी महाविद्यालयात शिकवण्यास सुरुवात केली। ईश्वरचंद्र विद्यासागर यांनी स्वतःच्या घरापासून समाज सुधारणेला सुरुवात केली। स्वतःच्या मुली 14-15 वर्षाच्या होईपर्यंत त्यांची लग्न केली नाहीत। तसेच आपल्या मुलाचा विवाह सुद्धा एका बालविधवेशी केला। बंगालमधील अनेक अनिष्ट चालींविरुद्ध त्यांनी चळवळी उभारल्या। ईश्वरचंद्र विद्यासागर यांचे शैक्षणिक कार्य 1841 ते 1858 या काळात पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर यांनी शिक्षण खात्यात साध्या शिक्षकापासून ते शिक्षक निरीक्षकाच्या पदापर्यंत उल्लेखनीय कामगिरी केली। सरकारी शिक्षण खात्यात कार्यरत असताना त्यांनी तब्बल 35 नवीन बालिका विद्यालयासह एक मध्यवर्ती अध्यापक विद्यालय बंगालमध्ये चालू केले। तसेच आदर्श विद्यालयाची स्थापना त्यांनी बंगालमध्ये केली। त्या काळी संस्कृत महाविद्यालयामध्ये केवळ ब्राह्मण विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जात होता। ते धोरण मोडीत काढून समाजातील सर्व जातीच्या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यासाठी विद्यासागर यांनी स्वतः संस्कृत शिकवण्यास सुरुवात केली। ईश्वरचंद्र विद्यासागर यांचे सामाजिक कार्य यामध्ये त्यांनी समाजातील अनिष्ट रूढी परंपराच्या समूळ उच्चाटनासाठी पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर यांनी काम केले। यामध्ये विधवांच्या प्रश्नांकडे त्यांनी लक्ष दिले। 1856 साली विधवा विवाहाचा अधिनियम संमत करून घेण्यात ईश्वरचंद्र विद्यासागर यांना यश आले। स्वतःकडे असलेल्या संपत्तीचा वापर विद्यासागर समाजातील दुःखी, कष्टी, दलित, अपमानित, उपेक्षित यांच्या मदतीसाठी खर्च करीत। माणुसकीचा धर्माचे पालन करणारे पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर सांगतात की मी वास्तव जगाचा व त्यात राहणाऱ्या जीवांचा विचार करीत असतो। माणुसकीचे वागणे हाच माझा मी धर्म मानतो। समाजातील अनिष्ट रूढी विरोधात आजीवन कार्य केलेले थोर समाजसुधारक ईश्वरचंद्र विद्यासागर यांनी 29 जुलै 1891 साली शेवटचा श्वास घेतला। ईश्वरचंद्र विद्यासागर यांचे लेखन कार्य ईश्वरचंद्र विद्यासागर यांना आधुनिक बंगाली गद्याचे जनक म्हटले जात होते। त्यांनी मुख्यतः बंगाली आणि संस्कृत भाषांमध्ये लेखन केले। त्यांच्या लेखनामध्ये शिक्षण प्रसार, समाज सुधारणा आणि साहित्य निर्मिती अशा त्रिविध भूमिका दिसून येत। संस्कृत भाषेचे अध्ययन सुलभ करण्यासाठी बोधोद्य, उपक्रमणिका, रुजू पाठ, व्याकरण कौमुदी, वर्णपरिचय हे ग्रंथ लिहिले। संस्कृत भाषेप्रमाणेच बंगाली भाषेतही त्यांनी उत्कृष्ट लेखन केले। बंगाली भाषा शिकवण्यासाठी त्यांनी 1856 मध्ये कथामाला तसेच शब्दमंजरी नावाचा शब्दकोश तयार केला। बांगलार इतिहास, जीवन चरित्र, चरितावली, भूगोल खगोल वर्णन हे त्यांनी ग्रंथ लिहिले। 1847 मध्ये प्रकाशित झालेली पहिली साहित्य कृती वेताळ पंचविंशती हे सुलभ बंगाली भाषेचे प्रतीक आजही ओळखले जाते। याचप्रमाणे शकुंतला उपाख्यान, सीतार बनवास, आख्यान मंजरी आणि भ्रांतिविलास ह्या पंडित ईश्वरचंद्र यांच्या काही साहित्य कृती आहेत। विधवा पुनर्विवाहाला पाठिंबा देण्यासाठी त्यांनी विधवा विवाह हा ग्रंथ 1855 साली लिहिला। कलकत्त्यात भरलेल्या दरबारात इंग्लंडच्या राणीकडून 1877 साली बहुमानाची सनद त्यांना मिळाली। टॉप 10 MPSC पॉइंट्स ईश्वरचंद्र विद्यासागर यांनी 35 नवीन बालिका विद्यालये तसेच एक मध्यवर्ती अध्यापक विद्यालय व बंगालमधील आदर्श विद्यालयाची स्थापना केली। 1856 साली विधवा विवाहाचा अधिनियम संमत करून घेण्यात ईश्वरचंद्र विद्यासागर यांचा मोलाचा वाटा होता। विधवा पुनर्विवाहाला पाठिंबा देण्यासाठी त्यांनी विधवा विवाह 1855 साली हा ग्रंथ लिहिला।
कलकत्त्यात भरलेल्या दरबारात 1877 साली इंग्लंडच्या राणीकडून त्यांना बहुमानाची सनद मिळाली. ईश्वरचंद्र विद्यासागर यांनी फोर्ट विल्यम कॉलेजमध्ये शिक्षक म्हणून काम केले. ईश्वरचंद्र विद्यासागर हे सोमप्रकाश या समाचारपत्राशी संबंधित होते. 1849 मध्ये स्थापन झालेले बेथून स्कूल यामध्ये त्यांनी सेक्रेटरी म्हणून काम पाहिले. ईश्वरचंद्र विद्यासागर यांचा जन्म वीरसिंह या गावी झाला. ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या लहानपणीचे नाव हे ईश्वरचंद्र बंडोपाध्याय असे होते. ईश्वरचंद्र विद्यासागर यांचे पुस्तक बोर्ण परिचय म्हणजेच अक्षर परिचय अद्याप बंगाली वर्णमाला शिकण्यासाठी प्रारंभिक मजकूर म्हणून वापरला जातो. हे जग त्यांना विद्यासागर म्हणून ओळखीत असले तरी बंगालमधील सर्वसामान्य जनता त्यांना दयासागर या नावाने ओळखतो. ईश्वरचंद्र विद्यासागर हे आधुनिक बंगाली गद्याचे जनक समजले जातात. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.